Hello students, I am Mrs. Premal from Rajeshwari Academy. आपण मल्टिप्लिकेशन टॉपिक पाहूया. काही मुलांना मल्टिप्लिकेशन जड जाते, एक सिंपल मेथडने मल्टिप्लिकेशन कशी करता येईल ते आपण पाहूया. मल्टिप्लिकेशन आपण करत आहोत 2 डिजिट्सची. ठीक आहे, असे दोन नंबर्स घेतले ज्यामध्ये 2 डिजिट्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे 25 into 13. तर ह्याला कसं लिहायचंय 25 म्हणजे काय 20 plus 5 आणि 13 जो आहे त्याला कसं लिहिणार आहोत 10 plus 3. ठीक आहे, असे हे नंबर्स लिहून घेतले. आता 10 into 2 किंवा 2 1 जा 2 हा एक 0 हा एक 0 इथे काय आलं 200. ठीक आहे, 1 into 5 5 हा एक 0 असाच्या असा. आता करायचे आहे मल्टिप्लिकेशन 3 ने. 3 2 जा 6 ह्याच्याकडे एक 0 आहे तो लिहिला असा. 3 5 जा 15 झाली मल्टिप्लिकेशन. आता हे जे आपण आन्सर्स लिहिलेले आहेत ह्यांची करायची आहे ऍडिशन. 200 प्लस 60 प्लस 50 प्लस 15. ठीक आहे, ह्या सर्वांची करायची आहे ऍडिशन. काय आला 5 6 प्लस 5 11 प्लस 1 12 1 2 12 2 plus 1 is 3. So the answer is 325. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 64 into 32. ह्याला कसं लिहू शकतो 64 ला कसं लिहिणार 60 प्लस 4 आणि 32 ला 30 प्लस 2. बरोबर. आता करायचे आहे मल्टिप्लिकेशन. 30 ने ह्याला मल्टिप्लाय करणार, नंतर 2 ने ह्याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण. 3 6 जा 18 0 0 2 0 जाते 0 0. बरोबर. आता 3 4 जा 12 आणि हा एक 0 आहे 0 पुट केला. आता 2 ने मल्टिप्लाय करायचंय ह्या दोघांना. 2 6 जा 12 आणि हा एक 0 2 4 जा 8. आता आपल्याला हे जे आन्सर मिळाले आहेत त्यांची करायची आहे ऍडिशन. काय करणार आहोत 1800 प्लस 120 प्लस 120 प्लस 8. बरोबर. ह्या सर्वांची करायची आहे ऍडिशन. काय आलं इथे 8 2 प्लस 2 4 8 9 10 1 0 10 1 प्लस 1 2. सो ह्याचा आन्सर काय मिळते आपल्याला 2048. ठीक आहे, आता एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय. 70 into 10 आहे. ज्यावेळेस 0 असतील त्यावेळेस काय करायचं आहे 7 1 जा 7 70 into 10 आहे ना. 7 1 जा 7 आणि किती 0 आहे त्याच्याकडे 2 zeros आहे. सिंपल. अजून एखादं सिमिलर एक्झाम्पल घेऊ शकतो. 20 into 40 करायचे आहे. 2 4 जा 8 आणि किती 0 आहे 2 zeros आहे. सिंपल.